केल्विन्स मेथड. केल्विन नावाच्या सायंटिस्टने ही मेथड एक्सप्लेन केली होती. म्हणून आपल्याला काय करायचं तर केल्विनची एक मेथड येतं, केल्विन्स मेथड म्हटलं जातं. आता केल्विन मेथड कशासाठी यूज केला जातो, परत तुम्हाला जे तुम्ही मीटर ब्रिज मध्ये ड्रॉ केलं होतं डायग्राम त्याच प्रकारे करायचं, फक्त थोडंसं चेंजेस असणार. काय चेंजेस असणार ते आपण लगेच बघून घेऊ. मग येताना काय करायचं, एक वुडन बोर्ड असणार आहे. त्या वुडन बोर्डवरती 2 एल शेप मेटल स्ट्रीप असणार आहे आणि कोणता असेल तर रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप. अशा प्रकारे कनेक्ट करायचं की त्या ठिकाणी 2 गॅप तयार होणार आहे. फर्स्ट वन इज द लेफ्ट गॅप आणि दुसरा असेल राईट गॅप. ठीक आहे, त्याच पद्धतीने जसं आपण मीटर ब्रिज केलं होतं त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग सर्वात पहिले मी काय करणार आहे तर या ठिकाणी एक मेटल स्ट्रीप घेतली, दॅट इज एल शेप. एल शेपची काय घेतली तर मेटल स्ट्रीप या ठिकाणी मी कन्सिडर केलेली. या ठिकाणी काय घेतलं मी, एल शेप मेटल स्ट्रीप या ठिकाणी कन्सिडर केली. ही झाली एल शेप, राईट. त्याच्यानंतर अजून एक घ्यायचं आहे, ती कोणती असेल तर रेक्टँग्युलर शेप मेटल स्ट्रीप असेल. ती अशा प्रकारे कनेक्ट करायचं की त्या ठिकाणी काय तयार होईल तर एक गॅप तयार होईल आणि दॅट इज कॉल्ड ॲज लेफ्ट गॅप आणि सध्या तर लेफ्ट गॅप तयार होईल आणि नंतर अजून एक कनेक्ट करायचं जेणेकरून त्या ठिकाणी अजून एक गॅप होईल, त्याला काय म्हणणार तर आपण राईट गॅप या ठिकाणी कन्सिडर करणार. आला तुमचा रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप. त्यानंतर या रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप नंतर अजून एक मेटल स्ट्रीप या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करायची आणि जी मेटल स्ट्रीप आहे ती कोणती असणार तर एल शेप मेटल स्ट्रीप असेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं तर मेटल स्ट्रीप या ठिकाणी या वुडन बोर्डवरती काय करायचं तर कनेक्ट करायचं. कनेक्ट कसं करणार तर इथं स्क्रूचा यूज करायचा आणि त्याच्याने ते फिक्स करायचं. ठीक आहे, तर असे हे झाले. तर या ठिकाणी 2 गॅप तयार होणार आहे, एक म्हणजे लेफ्ट गॅप तयार होणार आहे आणि दुसरा म्हणजे कोणता तर राईट गॅप या ठिकाणी तयार होणार आहे. मग त्याला एल जी आणि आर जी आपण कन्सिडर केला. आता या ठिकाणी आपण एक पॉईंट घेतला होता, जंक्शन घेतला होता पॉईंट बनण्याचा, जंक्शन ए घेतला होता आणि या ठिकाणी घेतला होता तो म्हणजे काय तर जंक्शन बी घेतला होता. आता जो जंक्शन ए आणि बी यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक वायर कनेक्ट करायचं आणि जी वायर आहे ती किती मीटरची घ्यायचं, दॅट शुड बी 1 मीटर इन लेंथ. त्याची जी लेंथ आहे ती किती असली पाहिजे तर 1 मीटर इतकी असली पाहिजे. ही वायर घेतली आपण, ती कितीची घेतली तर 1 मीटर इन लेंथ. त्यानंतर हा जो पॉईंट ए आहे त्याला काय करायचं, आपल्याला एक बॅटरी कनेक्ट करायचं. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी आपण कनेक्ट करणार आहे. मग या ठिकाणी आपण काय घेतलं तर हा पॉझिटिव्ह टर्मिनल घेतला आणि त्याच्या नियर आपण काय घेतलं तर आणखीन एक टर्मिनल घेतलं, दॅट इज निगेटिव्ह. दिस इज वन इज द पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा झाला तुमचा निगेटिव्ह टर्मिनल. तो बॅटरी जो आहे त्याचा ईएमएफ असणार आहे किती तर ई इतका त्याचा ईएमएफ असणार आहे. ई ने आपण रिप्रेझेंट केला. ओके, त्यानंतर अजून निगेटिव्ह टर्मिनल आहे, तो निगेटिव्ह टर्मिनल कशाला कनेक्ट करायचा आपल्याला, जंक्शन बी ला कनेक्ट करायचा आहे, पण डायरेक्टली नाही कनेक्ट करायचा. डायरेक्टली कनेक्ट न करता आपण त्याला वेगळ्या पद्धतीने कनेक्ट करू. एक की घेणार आहे आणि कीच्या दुसऱ्या एंडला मी काय करणार तर रेओस्टॅट या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. तर या ठिकाणी आपण की घेतलेली, की कोणती तर के घेतली आणि हा जो एंड आहे त्याला काय कनेक्ट करायचं तर आपल्याला कनेक्टेड टू द रेओस्टॅट. रेओस्टॅट कशाने करणार तर आरएच ने या ठिकाणी रिप्रेझेंट करणार. आणि हा जो बी पॉईंट आहे तो बी पॉईंट कशाला कनेक्ट करायचा, कनेक्टेड टू द रेओस्टॅट. रेओस्टॅटला आपण या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला एरो दाखवायचा, याचा अर्थ काय, तो जो पॉइंटर आहे तो पॉइंटर स्लाइड होऊ शकतो. कळलं का नाही, या एंड मध्ये काय होणार स्लाइड होणार. ठीक आहे, तर आता बघा या प्रकारे सेम कन्स्ट्रक्शन घेतलंय. मीटर ब्रिजचं पण कन्स्ट्रक्शन याच प्रकारे होतं आणि हा जो केल्विन मेथड आहे त्याच्यामध्ये पण तसंच करायचं. पण एक डिफरन्स आहे, काय
अजून एक तोच पॉईंट घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर स्केल घ्यायचं आणि जी स्केल आहे ती किती तर 100 सेंटीमीटरची घ्यायचं. मग ए पॉईंट पासून तर बी पर्यंत आपल्याला काय करायचं तर एक स्केल या ठिकाणी मी कनेक्ट करणार आहे विच इज ऑफ 100 सेंटीमीटर इन लेंथ. 100 सेंटीमीटर त्याची काय असणार तर लेंथ असेल म्हणजे 1 मीटरची. 1 मीटर इतकं काय करायचं त्याचं लेंथ या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं. ए आणि बी पॉईंट मध्ये आपल्याला स्केल घ्यायचं. हा जो पॉईंट आहे तो एक्झॅक्टली तुमचा 0 वरती ओव्हरलॅप झाला असेल. नंतर तुम्हाला ही स्केल या ठिकाणी रिप्रेझेंट करायची. जसं आपण याच्या आधी घेतलंय त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचंय. फक्त स्केल आहे असं समजलं पाहिजे. आणि हा जो पॉईंट आहे तो किती असेल तर 100 वरती ओव्हरलॅप झाला असेल. 0 वरती आणि तू कशावरती तर 100 वरती या ठिकाणी ओव्हरलॅप झाले असेल. आता बघा काय करायचं तुम्हाला तर या ठिकाणी 2 गॅप दिलेले बरं का नाही. आता केल्विन मेथड इज यूज टू मेजर द रेजिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर. ओके, गॅलोनोमीटरचं रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण काय करतो तर केल्विन्स मेथड या ठिकाणी यूज करत असतो. मग जास्त तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड करायचा असेल तो नेहमी आपण कशामध्ये कनेक्ट करणार तर लेफ्ट गॅप मध्ये. याच्या आधी आपण अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केला होता तो कुठे कनेक्ट केला होता तर लेफ्ट गॅप मध्ये. मग आता केल्विन मेथड मध्ये आपल्याला काय करायचं केल्विन्स मेथड मध्ये आपल्याला रेजिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर फाइंड करायचंय. म्हणून आपण काय करणार तर जो गॅलोनोमीटर आहे तो कुठे कनेक्ट करणार तर या लेफ्ट गॅप मध्ये मी काय करणार तर गॅलोनोमीटर कनेक्ट करणार आहे. मग या ठिकाणी मी पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटला मी काय केलं तर या ठिकाणी रेजिस्टन्स कनेक्ट केला. कोणता रेजिस्टन्स तर डायरेक्टली गॅलोनोमीटर कनेक्ट केला त्याचा रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा. दिस इज गॅलोनोमीटर. ओके, त्यानंतर जो राईट गॅप आहे राईट गॅप मध्ये आपल्याला काय करायचं तर नोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार तर डायरेक्टली रेजिस्टन्स बॉक्स या ठिकाणी घेणार आहे. रेजिस्टन्स बॉक्स कशाने पेंट केला जातो तर रेजिस्टन्स दाखवायचा आणि मध्ये तुम्हाला काय करता येईल तर ॲरो या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. हा काय झाला तर तुमचा रेजिस्टन्स बॉक्स त्याचा जो रेजिस्टन्स असेल तो किती असेल तर आर इतका. आणि हा गॅलोनोमीटर जो आहे त्याचा रेजिस्टन्स सपोज आपण जी ने घेतला. हा गॅलोनोमीटर आहे या ठिकाणी आपण पॉइंटर घेऊ आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो किती घेतला तर जी इतका घेतला. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय केलं तरी आपण तर पुढे या ठिकाणी काय घेतलं होतं एक पॉईंट घेतला होता. सपोज तो पॉईंट काय घेतला होता आपण सी घेतला होता. जंक्शन म्हणून आपण त्याला पॉईंट म्हणायचं सी जंक्शन घेतला होता. या सी जंक्शन पासून एक वायर घेतलं होतं आणि वायरच्या दुसऱ्या एंडला आपण गॅलोनोमीटर कनेक्ट केला होता. पण ऑलरेडी या केसमध्ये आपण गॅलोनोमीटर कुठे कनेक्ट केलेलं आहे तर लेफ्ट गॅप मध्ये कनेक्ट केलेलं आहे. राईट ना, म्हणजे या ठिकाणी परत गॅलोनोमीटर दाखवायची काही गरज नाहीये. त्यानंतर डायरेक्टली वायर कशाला कनेक्ट करायचं दिस वायर इज कनेक्टेड टू द जॉक की. तर डायरेक्टली ती काय करायचं जॉक कीला या ठिकाणी काय करायचं कनेक्ट करायचं. ओके, एक पॉइंट असेल मेटलचा पॉइंट असेल जो तुम्ही या वायर ए बी वरती काय करू शकता तर टच करू शकतात. अशा प्रकारचं काय करायचं तुम्हाला कंडक्टर घ्यायचं त्याला आपण जॉक की कन्सिडर करणार. आता पुढच्या केसमध्ये याचं वर्किंग काय असणार आहे ते सध्या समजून घेऊ आपण. ठीक आहे, की क्लोज करायची. की क्लोज केल्यानंतर याच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून काय होणार करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार. करंट फ्लो झाल्यानंतर तो जंक्शन ए पर्यंत येणार. सम अमाउंट ऑफ करंट फ्लो इन दिस वे दॅट इज ए बी मधून पास होणार अँड रिमेनिंग अमाउंट ऑफ करंट याच्यातून पास होणार. आता याच्यातून पास होणार आहे या गॅलोनोमीटर मधून पण पास होणार. गॅलोनोमीटर मधून करंट पास होतोय मग गॅलोनोमीटर 0 वरती राहील का पॉइंटर नाही बरं का नाही. ज्यावेळेस तुम्ही की क्लोज करणार आहे गॅलोनोमीटर 0 वरती पॉइंट केलेलं नसेल बरं का नाही. त्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी रिडिंग असणार आहे राईट ना. मग ते रिडिंग तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस तुम्ही की क्लोज करणार आहे या मेथड मध्ये समजून घ्यायचं व्यवस्थित. तर हा मेन पॉईंट आहे. ज्यावेळेस तुम्ही की क्लोज करणार आहे तर गॅलोनोमीटर मधून करंट पास होणार आहे म्हणजे गॅलोनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवणार नाही. ज्यावेळेस तुम्ही की क्लोज करणार आहे गॅलोनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार आहे. समजा त्याने की दाखवलं 10 मिली अँपिअर इतकं डिफ्लेक्शन दाखवलं म्हणजे काहीतरी अँगल दाखवला बरं की नाही. 10 मिली अँपिअर इतकं डिफ्लेक्शन दाखवलं. एक 10 मिली अँपिअर तुम्हाला नोट करून ठेवायचं. ओके, नोट करून ठेवायचं. त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला पुढे करंट वगैरे याच्यातून पास होणार. परत याच्यातून काही अमाऊंट ऑफ करंट इकडून पास होईल पण ही जॉकी टच नाही केलेली म्हणजे तो
ओके, याच्यातून करंट पास होणं शक्य नाही बरं, कारण जेव्हा टच करू ना त्यावेळेस करंट पास होणार. आणि दुसरा जो आहे तो याच्यातून पास होईल आणि बी ला येऊन इथला करंट हे दोन्ही येऊन रेओस्टॅट थ्रू निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे जो पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघाला होता तोच कुठे येणार तर परत निगेटिव्ह टर्मिनलला. या प्रकारे आपण सर्किट काय करू शकतो तर बॅलन्स करू शकतो. आता पुढे काय करायचं, हा जो जॉकी आहे तो जवळपास तुमच्या वायरच्या मिडलला टच करून बघायचा. नॉर्मली नल पॉइंट तुम्ही एक्सपेरिमेंट करताना नल पॉइंट कुठे मिळवायचा, नल पॉइंट इज ऑब्टेन ऍट द मिडल ऑफ द वायर, वायरच्या मिडलला भेटला पाहिजे म्हणजे 50 सेंटीमीटर. नाही शक्य तर तो वायरच्या 2/3 ऑफ द वायर किंवा और किती तर 1/3 ऑफ द वायर तुम्हाला भेटणं गरजेचं असेल. ठीक आहे, असं तुम्हाला जवळपास अरेंज करायचं. आता 2/3 ऑफ द वायर घेतला तर वायरची टोटल लेंथ किती आहे 100 आहे बरं की नाही. 3 ने याला डिवाइड केलं तर 33.33 भेटेल आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 67 करून घेऊ. आणि 1/3 जर घेतला तर 1/3 चा अर्थ असतो 33.33 सेंटीमीटर. मग आयदर ती 66.67 सेंटीमीटर नाही तर 33.33 सेंटीमीटर असं तरी वायरची लेंथ भेटली पाहिजे. नाही तर डायरेक्टली मिडलला भेटलं तर अजून बेटर, कळलं का नाही. म्हणजे 50 सेंटीमीटर 49 48 असं जर भेटलं तर वेल अँड गुड. ओके, आता मी की क्लोज केलं, गॅलोनोमीटर मध्ये डिप्लेशन बघितलं. आता हा जो जॉकी आहे तो काय करायचा, कोणत्या वायर एबी वरती कुठेतरी टच करायचा. टच केल्यानंतर या गॅलोनोमीटर मधला जो करंट आहे त्याची व्हॅल्यू चेंज होणार बरं की नाही. कारण इथून वेगळा करंट येतो, इकडून येणार करंट, दोन्ही एकमेकांना अपोज करणार आहे. म्हणजे गॅलोनोमीटर मधला जो आहे बघा याची डायरेक्शन इकडे असणार, या करंटची फ्लोची डायरेक्शन इकडे असणार आहे. आणि या जॉकी मधून जो येणार तो असा येणार, तो गॅलोनोमीटर मधून येतोय बरोबर की नाही, असा येणार आहे. म्हणजे याची डायरेक्शन अशी आणि याची डायरेक्शन अशी, म्हणजे दोघांची डायरेक्शन अपोजिट. आणि अपोजिशन असेल तर करंट काय नाही तर सबट्रॅक्ट करणार आहे बरोबर की नाही. मग करंटची सबट्रॅक्शन त्या ठिकाणी होणार आहे. आता पुढे जर गेला ना तर जॉकी तुम्ही टच केलं, गॅलोनोमीटर मध्ये डिप्लेशन दिसले पण ते 10 मिली अँपिअर दिसणार नाही तुम्हाला. मग काय करायचं पुढच्या केसमध्ये, तो जॉकी पकडायचा आणि वायर ए बी वरती डिफरंट पॉइंटला टच करायला सुरुवात करायचं. आता टच करताना सुरुवातीला जेवढे डिप्लेशन होते गॅलोनोमीटर मध्ये काय कोणते डिप्लेशन पाहिजे, जेव्हा तुम्ही की क्लोज केलं आणि जॉकी टच नाही केली त्यावेळेस जेवढे डिप्लेशन असतात तेवढेच डिप्लेशन तुम्हाला नंतरही दिसले पाहिजे बरं की नाही. मग आता मी जॉकी त्या ठिकाणी टच नाही केलेली, म्हणजे गॅलोनोमीटर मध्ये जेवढे डिफ्लेक्शन आहे नंतरही तेवढेच. आधीच्या केसमध्ये बघा मी ज्यावेळेस जॉकी टच नव्हतो करत गॅलोनोमीटर मध्ये 0 डिप्लेक्शन आणि नंतर वायरवरती टच केल्यानंतर आपल्याला परत 0 डिप्लेक्शनच पाहिजे. आता माझं 10 मिली अँपिअर इतकं डिप्लेक्शन, फॉर एक्झाम्पल 10 मिली अँपिअर, तर टच केल्यानंतरही मला किती भेटलं पाहिजे तर 10 मिली अँपिअर. म्हणून काय करायचं, हा जो वायर आहे जॉकी, तो जॉकी करायचा वायर ए बी वरती डिफरंट पॉइंटला टच करायचा आणि असा पॉइंट ऑब्टेन करायचा. अगेन गॅलोनोमीटर शोज सेम डिफ्लेक्शन. सपोज तो पॉइंट काय घेतला तर मी पी पॉइंट घेतला. ओके, मग या पी पॉइंटला गॅलोनोमीटर मध्ये 10 मिली अँपिअर इतकं डिफ्लेक्शन होतं. आता पी पॉइंटला मी टच केलं, वेगवेगळ्या पॉइंटला टच करून पी पॉइंटला टच केलं तर मला तो परत किती भेटणार तर 10 मिली अँपिअरच भेटेल. म्हणजे सुरुवातीला किती होता, दिस पी पॉइंट इज कॉल्ड ॲज इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट. आधीच काय होता नल डिफ्लेक्शन पॉइंट, सुरुवातीला नल होता, आता जेवढं आहे तेवढंच पाहिजे म्हणजे इक्वल डिफ्लेक्शन पाहिजे. हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. आधी त्याच्यात मी नल पॉईंट लिहिलाय आणि आताच्या केसमध्ये मी इक्वल डिप्लेक्शन पॉईंट लिहितोय. जेवढं सुरुवातीच्या वेळेस डिप्लेक्शन होतं आताही तेवढंच डिप्लेक्शन त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यानंतर या वायर ए पासून तर पी पर्यंत डिस्टन्स मेजर करायचं, विच इज मेजर बाय युझिंग दी स्केल. या स्केलचा यूज करून तुम्ही याच्यातलं डिस्टन्स मेजर करू शकता. पण तो गॅलोनोमीटरच्या अक्रॉस लेंथ भेटणार, मग याला काय कन्सिडर करू आपण, LG कन्सिडर करू. ओके, त्यानंतर पुढची जी आहे ते परत ते इनिशियल एक्सपेरिमेंट असंच करायचं बरं का. जॉकी जी आहे ती ए पॉइंटला टच करायचं, गॅलोनोमीटर मधलं डिप्लेशन त्याच्या अपोजिट साईडला, बी ला टच करून बघायचं त्याच्या अपोजिट साईडला. जर असं होत असेल तरच पुढे एक्सपेरिमेंट कंटिन्यू करायचा, अदरवाईज तुम्हाला या रेओस्टॅटची व्हॅल्यू ऍडजस्ट करायचं. त्याच्याने नाही होते तर या रेजिस्टन्स बॉक्सेस मधल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ऍडजस्ट करायचं, कळलं का नाही. तरच एक्सपेरिमेंट पुढे कंटिन्यू करायचा, अदरवाईज तुम्हाला इनिशियल अरेंजमेंट या ठिकाणी करावीच लागेल. ठीक आहे, LG बाय युझिंग स्केल आपण ती मेजर केली. आता पुढचं पी पासून तर बी पर्यंत डिस्टन्स तुम्ही स्केलचा यूज करून काढू शकता. ओके, मग ती जी लेंथ आहे ती किती भेटणार तर आपल्याला LR भेटेल. LR इज द लेंथ अक्रॉस दिस रेजिस्टन्स. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय भेटलं तर आपल्याला लेंथ भेटलेलं आहे. आता पुढे जर गेलं ना तर टोटल जी लेंथ आहे ती किती 100 सेंटीमीटरची.
ऑलरेडी आपण LG फाईन केलाय, मग याला शोधण्याची काही गरज नाहीये. मग एक काम करा, ती डायरेक्टली 100 मधून जर सुरुवातीची व्हॅल्यू मायनस केलं तर आपल्याला रिमेनिंग व्हॅल्यू भेटेल. म्हणजेच काय भेटेल तर LR भेटेल, लेंथ अक्रॉस द रेजिस्टन्स बॉक्स. त्या रेजिस्टन्स बॉक्सच्या अक्रॉस आपल्याला काय भेटून जाईल तर लेंथ भेटून जाईल. ठीक आहे, तर या प्रकारे जवळपास सेम आहे, फक्त डिफरन्स काय आहे तर गॅल्व्हनोमीटरची पोझिशन चेंज झालेली आहे, बरं का नाही. गॅल्व्हनोमीटरची पोझिशन चेंज केली, त्याने स्वतःचं नाव देऊन टाकलं केल्विन. ठीक आहे, तुम्ही काही चेंज करू शकता, तुमचं नाव येऊ शकतं, बरोबर की नाही. फक्त असं चेंज करा की वर्किंग केलं पाहिजे, ते सर्किट वर्किंग मध्ये यायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला ते कनेक्ट करायचं. ठीक आहे, तर गॅल्व्हनोमीटरची पोझिशन चेंज केली आणि डिफ्लेक्शन जे होतं ते नल डिफ्लेक्शनच्या जागी त्याने इक्वल डिफ्लेक्शन घेतलं. एवढा मेन डिफरन्स आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता आपण बघा, ही जी वायर घेतलेली वायर AB ती कशी घेतली रे, ती घेतलेली युनिफॉर्म वायर घेतली, राईट ना. युनिफॉर्म म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया सगळीकडे कसा असेल तर सेम असेल, बरं का नाही. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज इक्वल, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला सेम म्हणू शकतो. इक्वल क्रॉस सेक्शन असेल, मग त्या पॉईंटचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आता जर पुढे गेला तुम्ही तर रेजिस्टन्स जे आहे, तर पहिल्या केसमध्ये रेजिस्टन्स असणार आहे तुमचा किती तर G बाय बॅलन्स कंडिशन. बॅलन्स कंडिशन ऑफ केल्विन मेथड. केल्विन मेथडचे बॅलन्स कंडिशन आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ओके, आता केल्विन मेथड या ठिकाणी जर रेजिस्टन्स घेतला तर तो किती असेल तर RG इतका असेल, बरं का नाही. आणि त्या ठिकाणी जर रेजिस्टन्स घेतला तर तो किती असेल तर R इतका. आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, आपण 11th स्टँडर्डला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला घेतलेला आहे. ठीक आहे, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय तर रेजिस्टन्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. अँड या ठिकाणी आपण कॉन्स्टंट घेतला होता, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रो. आणि त्या रोला म्हटलं जातं रेजिस्टिव्हिटी, किंवा त्याला म्हटलं जातं स्पेसिफिक रेजिस्टन्स. मग आपण काय घेतला तर RG घेतला ना. RG जर घेतला तर या ठिकाणी रो भेटेल. लेंथ किती आहे RG म्हणजे जी घ्या, फक्त RGच्या जागी G घ्या. रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, या गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस लेंथ किती भेटली तर आपल्याला LG भेटला. आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन युनिफॉर्म आहे म्हणून तो कॉन्स्टंट राहणार, तो चेंज नाही होणार. त्यानंतर रेजिस्टन्स, हा जो रेजिस्टन्स आहे त्याची रेजिस्टिव्हिटी रो, त्याची जी लेंथ आहे ती किती असणार तर त्याची लेंथ आहे LR इतकी, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असेल तर A इतका. रो आणि इथला रो काय झाला कॅन्सल झाला, इथला एरिया आणि इथला एरिया काय झाला कॅन्सल झाला. ओके, मग काय भेटला तर G डिवायडेड बाय कॅपिटल R इज इक्वल टू LG डिवायडेड बाय LR. पण आपल्याला काय फाईंड करायचं, आपल्याला फाईंड करायचं रेजिस्टन्स ऑफ दिस गॅल्व्हनोमीटर. मग R इकडे काय डिवायडेड, इकडे काय करा तर मल्टिप्लाय करून टाका. ठीक आहे, मग काय भेटेल बघा, G इज इक्वल टू R इन ब्रॅकेट LG टोटल डिवायडेड काय असेल तर LR. पण बघा LR ची व्हॅल्यू आपण लिहिलेली किती 100 मायनस LG, म्हणजे त्या टर्म मध्ये पण तुम्ही ते इक्वेशन अरेंज करू शकतात. मग G इज इक्वल टू काय भेटेल तर R इन ब्रॅकेट आज आला LG, आणि LR च्या जागी मी काय लिहिलं तर 100 मायनस LG. ओके, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन दिस मीटर ब्रिज अँड केल्विन मेथड. तर मेन डिफरन्स आहे, इन मीटर ब्रिज वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स, and in Kelvin method we have to find the value of resistance of galvanometer resistance. In this case, position of in meter bridge, position of galvanometer is in between that point C and jockey आणि point C च्या मध्ये तुम्ही galvanometer कनेक्ट केला. In Kelvin method, position of galvanometer is connected in a left gap मध्ये आपण ते कनेक्ट केलेलं आहे. ओके, in meter bridge there is a null deflection मेथड, नल डिफ्लेक्शन पॉइंट आपण यूज केलेलं आहे जसं इथे आहे. आणि इन केल्विन मेथड देर इज अ इक्वल डिफ्लेक्शन, त्यामध्ये काय तर इक्वल डिफ्लेक्शन आहे कशामध्ये तर केल्विन मध्ये, आणि याच्यामध्ये काय म्हणतात त्याला मीटर ब्रिज मध्ये काय तर नेक्स्ट पॉइंट घ्यायचं, पॉसिबल एरर्स व्हाईल युजिंग अ मीटर ब्रिज. जर तुम्ही हा मीटर ब्रिज जर यूज केला तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉसिबल एरर्स असणार आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, तर मी थोडीशी डायग्राम रफ करतो, म्हणजे या ठिकाणी मला
एक्सप्लेन करायला काय अडचण येणार. ठीक आहे, नंतर सगळीच रफ करून देऊ. तर नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला, एरर while using meter bridge. मीटर ब्रिजचा जर तुम्ही यूज करत असाल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते एरर्स असू शकतात तर ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. बघा, सर्वात पहिला जो एरर आहे, तर आपण जी वायर घेतलेली वायर ए बी 100 सेंटीमीटरची घेतली, पण ही जी वायर ए बी आहे ती कशी आहे, युनिफॉर्म वायर आहे, बरं का नाही. सपोज तुम्ही ती वायर जी घेतली ती युनिफॉर्म नाही घेतली, ती कशी घेतली तर नॉन युनिफॉर्म. जर वायर युनिफॉर्म असेल तरच आपण जो रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय तर रो एल डिवायडेड बाय ए. जर तुम्ही वायर युनिफॉर्म घेतलं तरच हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुमचा कॉन्स्टंट असेल. जर तुम्ही वायर युनिफॉर्म नाही घेतली मग काही ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त भेटू शकतो, काही ठिकाणी कमी भेटू शकतो, मग त्या केसमध्ये हा कॉन्स्टंट नसेल. क्लिअर आहे. मग युनिफॉर्म वायर जर असेल देन एरिया इज कॉन्स्टंट, डेन्सिटी तर ऑलरेडी कॉन्स्टंटच असते, बरोबर की नाही. म्हणजे त्या केसमध्ये रेजिस्टन्स ऑफ द वायर does not directly proportional to the length of wire. It also depends on, inversely depends on the area of cross section. जर वायर जर युनिफॉर्म नसेल तर पहिली कंडिशन तो लेंथ वरती डायरेक्टली प्रपोर्शन नसणार. ठीक आहे. मग पहिला एरर येणार आहे, इफ वायर इज डज नॉट युनिफॉर्म देन रेजिस्टन्स ऑफ वायर इट डज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. लेंथ वरती तो डायरेक्टली प्रपोर्शन नसणार आहे. तर ही पहिली एरर झाली. त्यानंतर बघा, ज्यावेळेस तुम्ही ती मेटल स्ट्रीप घेतात, एल शेपची मेटल स्ट्रीप घेतात दोन्ही बाजूला, ओके, आणि त्याच्यामध्ये ती वायर कनेक्ट करणार आहे. आता वायर कनेक्ट करताना त्या ठिकाणी असं स्क्रू असणार आणि त्या स्क्रूला तुम्ही वायर काय करणार, अशी वाईन करणार. कमीत कमी एक तर वाईन करावं लागेल तुम्हाला, बरं की नाही. एक तरी तुम्हाला त्या ठिकाणी वाईन म्हणजे त्याला गोळा करावा लागेल, तिथं असं रॅप करतात ना तुम्ही, असं गोळा करावा लागेल तुम्हाला, बरं की नाही. वाईन करावं लागेल तिथं. मग तिथं जर वाईन केलं तर त्या ठिकाणी काय होणार, तर बघा, जर स्ट्रेट वायर जर असेल त्याच्यातून करंट इझिली पास होतो, आणि जर असं वाईन करून ठेवलेलं असेल वायरमध्ये तर करंट काय होणार, या लूप मध्ये फिरत राहतो, बरं की नाही, बरं की नाही. मग या करंटला काय म्हटलं जातं, तर ईडी करंट म्हटलं जातं. आता ईडी करंट काय तर आपण पुढे डिस्कस करू. जो असा सर्क्युलर लूप मध्ये फिरणारा करंट असतो त्याला काय म्हटलं जातं, ईडी करंट. आणि ज्या ठिकाणी तुम्ही कनेक्टेड केलेलं असतं त्या ठिकाणी काय डेव्हलप होत असतं, तर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स त्या ठिकाणी डेव्हलप होत असतो. ठीक आहे. मग कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जर डेव्हलप झालं तिथे हीट डेव्हलप होतं आणि लॉसेस होतात, बरं की नाही. म्हणजे वायर जर तुम्ही कॉन्टॅक्ट, मग या ठिकाणी काय होऊ शकतं, तर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स या ठिकाणी काय होणार, तर डेव्हलप होणार आहे. क्लिअर आहे. मग हे काही पॉसिबल एरर्स असतील. अजून एक एरर काय होऊ शकतो, बघा, अजून पॉइंटर दिलेला आहे तुम्हाला, ओके, ए पॉइंट दिलेला आहे तुम्हाला आणि इथला बी पॉइंट दिलेला आहे. ए पॉइंट कशावरती पॉइंट केलेला आहे, 0 मार्किंग वरती, आणि बी पॉइंट कशावरती मार्क केलेला आहे, तर 100 सेंटीमीटर वरती. समजा आपण स्केल घेतली आणि एक्झॅक्टली हा ए पॉइंट 0 वरती नसेल आणि बी पॉइंट 100 सेंटीमीटर वरती नसेल, कुठेतरी 1-2 सेंटीमीटर इकडे तिकडे असेल किंवा 0.1 सेंटीमीटर इकडे तिकडे असेल, तरी तुमचं जे मेजरमेंट आहे लेंथची त्याच्यामध्ये काय होणार, तर एरर्स असू शकतात. क्लिअर आहे. मग ते पण एरर या ठिकाणी पॉसिबली येऊ शकतात. तर हे झाले तुमचे काय तर पॉसिबल एरर्स वाईल युझिंग द मीटर ब्रिज. जवळपास मी 3 एरर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले. तर पहिलं काय, जर वायर युनिफॉर्म नसेल देन रेजिस्टन्स ऑफ वायर इट डज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. दुसरा पॉईंट काय सांगितलं, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप ऍट द पॉइंट वेअर वायर इज वाईंड, ए आणि बी पॉइंटला. मग डायरेक्टली द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप ऍट पॉइंट ए किंवा ऍट जंक्शन ए अँड जंक्शन बी. ए आणि जंक्शन आणि बी जंक्शनला कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स त्या ठिकाणी डेव्हलप होणार. आणि तिसरा जो एरर सांगितला, इफ ए पॉइंट इज एक्झॅक्टली डज नॉट एक्झॅक्टली ओव्हरलॅप विथ द 0 मार्किंग अँड B point is does not exactly overlap with the 100 marking on that scale, then error occur in measurement of resistance. तर रेजिस्टन्स मोजताना आपल्याला काय होऊ शकतं, तर एरर येऊ शकतो. आता याला काय करायचं, आपल्याला मिनिमाइज करायचं. एरर आलेले तर एरर तसंच ठेवता येणार नाही आणि एरर डायरेक्टली तुम्हाला रिड्यूस पण डायरेक्टली 0 पण करता येणार नाही, बरं का नाही. रिड्यूस करता येईल, काही प्रमाणात त्याला मिनिमाइज करता येईल, पण एक्झॅक्टली तुम्ही त्याला 0 करू शकत नाही. म्हणजे एक्झॅक्ट तुमचा रेजिस्टन्स भेटणार नाही, तर एवढंच त्याला सांगायचं. ठीक आहे. मग आपल्याला सेकंड मेथड घ्यायचंय, मेथड
method to reduce this error. तर हे जे एरर आहे ते काय करायचं आपल्याला मिनिमाइज करायचं, कमीत करायचं, ठीक आहे, रिड्यूस करायचं, मिनिमायझेशन टेक्निक करायचं. तर सर्वात पहिले एरर कशामुळे आला रे, तर वायर युनिफॉर्म नसेल तर एरर येऊ शकतो. मग घेतानाच काय करायचं, वायर कशी घ्यायचं, वायर शुड बी युनिफॉर्म. वायर जर युनिफॉर्म घेतलं देन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. तर त्या केसमध्ये रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर असेल. आता दुसरं काय करता येईल तुम्हाला, तर दुसरं कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होणार, त्याचं काही येत नाही. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स तुम्ही त्याला डायरेक्टली एक्झॅक्टली मिनिमाइज करू शकत नाही, होणार म्हणजे होणार आहे, ठीक आहे. आता तिसरा पॉईंट काय असणार आहे, जो नल पॉईंट भेटणार आहे किंवा नल पॉईंट किंवा इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट भेटणार आहे, तो कुठे भेटला पाहिजे, दॅट शुड बी ऑब्टेन ऍट द मिडल. इक्वल पॉईंट नाही घेऊ आपण, मीटर ब्रिजचं घेतो ना, द डायरेक्ट नल पॉईंट. नल पॉईंट इज ऑब्टेन ऍट द मिडल ऑफ द वायर. वायरच्या कुठे पाहिजे तर मिडलला. नाही तर तो 1/3 ऑफ द वायर और 2/3 ऑफ द वायर. 1/3 ऑफ द वायर किंवा 2/3 ऑफ द वायर असला पाहिजे. म्हणजेच किती, तर आज 1/3 घेतला तर 33.33 आणि आजार घेतला तर 66.67. या दोघांचे ऍडिशन केलं तर 100 सेंटीमीटर भेटून जाईल. मग तर 33.33 सेंटीमीटर पाहिजे, नाही तर 67.67 सेंटीमीटर पाहिजे. तर तुमचं काय भेटणार, तर प्रॉपर मेजरमेंट असू शकते. कळलं का नाही, मग एरर त्याच्यामध्ये कमीत कमी येतात. आणि नेक्स्ट जे आहे, तर जो एक्सपेरिमेंट आहे, आता तुम्ही बघितलं लेफ्ट गॅप मध्ये मी अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केलाय आणि राईट गॅप मध्ये काय केलं, तर रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला, बरोबर की नाही. पण आपण उलट नाही करू शकत का, लेफ्ट गॅप मधला राईट गॅप मध्ये, राईट गॅप मधला लेफ्ट गॅप मध्ये. तर तसं केलं तर काय होईल, तर बघा काय करायचं, तर तुम्हाला पहिला एक्सपेरिमेंट करायचा बाय कनेक्टिंग अननोन रेजिस्टन्स इन अ लेफ्ट गॅप. सेकंड याच्यामध्ये काय करायचं, बाय कनेक्टिंग दॅट अननोन रेजिस्टन्स इन अ राईट गॅप. आणि बाकी इन्स्ट्रुमेंट तसेच असते, कळलं का नाही. फक्त दोघांचं रेजिस्टन्स काय करायचं, इंटरचेंज करायचं आणि अगेन रेजिस्टन्स फाइंड करायचं. जर दोन्ही केसमध्ये तुमचं रेजिस्टन्स सेम भेटत असेल तर तुमचं एरर मिनिमाइज होऊ शकतं. नाही तर दोन्ही केसमध्ये वेगवेगळे भेटतंय तर तुम्ही काहीतरी मेजरमेंट मध्ये काहीतरी चूक केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो, बरं की नाही. द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ गॅलोनोमीटर रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप अँड रेजिस्टन्स इन अ राईट गॅप. राईट गॅप आणि लेफ्ट गॅप मधले काय करायचं, रेजिस्टन्स इंटरचेंज करायचं आणि सेम एक्सपेरिमेंट तुम्हाला परत रिपीट करायचा. याला काय म्हटलं, या प्रकारे तुम्ही एरर मिनिमाइज करू शकतात आणि एरर येऊ शकतात. आता क्वेश्चन तुम्हाला पेपरला आला तर 2 मार्कासाठी हा विचारला जाऊ शकतो. याच्यात नाही दिलेला आहे याचा अर्थ नाही येणार असं नाही, कळलं का नाही. तर सर्व पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये येणार आहे, कळलं का नाही. तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट दॅट इज पोटेन्शियोमीटर. आता त्याच्या नावामध्ये तुम्हाला समजलं असेल, पोटेन्शियोमीटर म्हणजे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी फाइंड करायचं, बरोबर का नाही, किंवा पोटेन्शियल त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला फाइंड करायचं. मग द डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दॅट 2 पॉईंट, कोणत्या तरी 2 पॉईंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स जर शोधायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करणार आहे पोटेन्शियोमीटर. फक्त हेच ऍप्लिकेशन नाही तर याचे बरेच ऍप्लिकेशन आहे. तर मी आता त्याच्या नावावरून तुम्हाला सांगून दिलेलं आहे. पुढे आपल्याला काय काय शोधायचं त्याच्यावरून तुम्ही मग ते पण इन्क्लूड करू शकता त्याच्या कॉन्सेप्ट मध्ये, ठीक आहे. तर आपण पुढे बघू त्यावेळेस तुम्हाला ते समजून जाईल. आता हे पोटेन्शियोमीटर काय असतं, तर त्याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन घेऊ आणि मॅथमॅटिकली त्याला काय करू तर प्रूव्ह करू. हे बेसिक प्रिन्सिपलचा यूज करून मग आपल्याला बाकीचे प्रिन्सिपल या ठिकाणी यूज करायचे आहे. मग सर्वात पहिले मी काय घेतलं, तर पोटेन्शियोमीटर घेताना एक वायर घेतलं. ती जी वायर आहे तर ती वायर युनिफॉर्म वायर असली पाहिजे, पहिली कंडिशन. आणि जी वायर आहे तर तुम्ही किती पण लेंथची घेऊ शकता, त्याला काय अडचण नाहीये. ओके, नियर अबाउट 12 मीटर पर्यंत तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 1 मीटर जर घेतला तर तो मीटर ब्रिज असतो. मग आपण 1 मीटर व्यतिरिक्त घेऊ, मग 2 मीटर घेता येईल, 3 मीटर घेता येईल, 4 मीटर तुम्हाला वाटलं त्या प्रकारचं या ठिकाणी लेंथ तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. व 2 मीटर पासून तर 12 मीटर किंवा त्याच्याही पुढे वाटलं तितकं घेऊ शकतात. पण वायर सिलेक्ट करताना तुम्हाला काय करायचं, तर ती अशा प्रकारे सिलेक्ट करायचं की त्याची जी लेंथ आहे ती किती पाहिजे, तर 100 सेंटीमीटरची पाहिजे. म्हणजे एक जी लेंथ आहे इक्वल पार्ट करता आलं पाहिजे तुम्हाला 100 सेंटीमीटर. म्हणजे 1 मीटर घेतला, 1 मीटर स्केल जर घेतला तर सर्व लेंथ तुम्हाला मोजता आलं पाहिजे अशा प्रकारे. समजा ही वायर जर मी काय घेतलं 2 मीटर घेतलं
तर 1 मीटरचा यूज करून याला फोल्ड करून मी काय करू शकतो तर 2 मीटर इझिली या ठिकाणी मेजर करू शकतो बरं की नाही. वायर घेताना तुम्हाला काय करायचं तर वायर मस्ट बी ऑफ मेजरेबल लेंथ म्हणजे असं नाही घेऊ शकणार तुम्ही 2.3 मीटर 4.4 मीटर असं किंवा 4.3 मीटर असं नाही घेऊ शकत. एक घ्यायचं तर डायरेक्ट 4 मीटरच घ्या, घ्यायचं तर डायरेक्टली 5 मीटरच घ्या, पण कोणती पण लेंथ घ्या एक प्रॉपर घ्या म्हणजे मेजरमेंटला तुम्हाला अडचण येणार नाही. क्लिअर आहे. नाही घेतलं तर मग तुम्हाला मोजत बसावं लागेल, कळलं का नाही. आणि नाही घेतलं तर मग तुम्हाला मेजरमेंटला थोडंसं अडचण कमी येणार. त्याच्यामुळे घेताना काय करायचं तर एक वायर घ्यायचं युनिफॉर्म आणि ती 2 to 12 मीटर पर्यंत तुम्हाला कन्सिडर करायचं. मग मी सपोज ती वायर घेतला युनिफॉर्म वायर, सपोज त्याला आपण कन्सिडर करू काय तर AB या ठिकाणी आपण कन्सिडर करू. AB इज द युनिफॉर्म वायर. ही काय घेतली तर आपण युनिफॉर्म वायर या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे विच इज ऑफ 2 to 12 मीटर. ठीक आहे, 2 ते 12 मीटर पर्यंत आपण या ठिकाणी वायर घेतली. ठीक आहे, हा जो पॉइंट आहे इथला पॉइंट तर त्याला आपण कन्सिडर करू A पॉइंट आणि इथला जो पॉइंट आहे तो काय असेल तर तुमचा B पॉइंट. A पासून तर B पर्यंत जर तुम्ही डिस्टन्स घेतलं तर ते किती असेल तर कॅपिटल L इतका असेल आणि तो कॅपिटल L आपल्याला माहिती असेल. ठीक आहे, आता वायर जर घेतला कोणताही साधं वायर घ्या नाही तर मग कंडक्टर कोणताही कंडक्टर घेतलं तर त्याचं काय असतं त्याचं रेजिस्टन्स असतं. ठीक आहे, कोणताही साधं वायर घेतलं रेजिस्टन्स असतं. मग ही जी वायर आहे तर AB मध्ये कनेक्ट केलं तर या वायरचा देखील स्वतःचा रेजिस्टन्स असेल, इंटरनल रेजिस्टन्स होतं, कळलं का नाही. त्या वायरचा स्वतःचा रेजिस्टन्स, तो रेजिस्टन्स आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे. एक्स्ट्रा कनेक्ट केलेलं आहे तेवढं समजून घ्या. तो वायरचाच रेजिस्टन्स आहे तो काय घेतला तर आपण RAB. व्हॉट इज RAB? RAB इज द रेजिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर वायर. तर त्या वायरची काय असणार तर ती रेजिस्टन्स असणार. आपण एक्स्ट्रा कनेक्ट केलेलं नाहीये तेवढं पण समजून घ्यायचं. साधी वायर आहे आणि कोणतंही जगातलं कोणतंही आपलं स्वतःच पण घ्या, आपली बॉडी जी आहे ती पण काय करते तर रेजिस्ट करत असते कशाला तर डिसीजला, बरं का नाही. आणि आपण त्याला रोग प्रतिकारक शक्ती म्हणून म्हणत असतो, इम्युन सिस्टीम म्हणत असतो, बरं का नाही. तसं ही वायर पण असणार आहे, त्याचं पण करंट फ्लो करण्याला तिथे काय असणार तर अपोजिशन असणार, बरं का नाही. आणि दॅट अपोजिशन इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. मग या वायरचे रेजिस्टन्स किती असते तर RAB इतकी त्या वायरची रेजिस्टन्स असेल. त्यानंतर हा जो जंक्शन A आहे तर तो काय करायचा तुम्हाला कनेक्ट करायचा. कशाला कनेक्ट करायचा? दॅट शुड बी कनेक्टेड टू द पॉवर सप्लाय. तर आपण तो पॉवर सप्लायला या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. मग त्यापैकी हा जो असेल तो कोणता असेल तर दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड दिस वन इज द निगेटिव्ह टर्मिनल. ओके, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा काय घेतला तर आपण निगेटिव्ह टर्मिनल घेतलेला आहे. हा निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो आपल्याला कनेक्ट करायचा जंक्शन B ला कनेक्ट करायचा. पण डायरेक्टली न कनेक्ट करता तर मी या ठिकाणी काय घेतला तर की घेतला. की कोणता घेतला तर K घेतला आणि कीच्या दुसऱ्या एंडला मी काय कनेक्ट केलंय तर रेओस्टॅट कनेक्ट केलंय, व्हेरिएबल रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. आणि हा जो जंक्शन B आहे तो या रेओस्टॅटला तुम्ही कनेक्ट करू शकता. अरे आता पुढच्या केसमध्ये ज्यावेळेस मी की काय करणार आहे क्लोज करणार आहे. क्लोज म्हणजे बंद नाही, बंद केली म्हणजे चालू झालं, सर्किट चालू झालं, बरं का नाही. की क्लोज करायची, की क्लोज करायचं म्हणजे सर्किट ऑन होणार आहे. मग सर्किट ऑन झालं त्याच्यातून काय होणार तर करंट पास होणार आहे. आणि करंट किती पास होणार तर I इतका करंट त्याच्यातून पास होणार आहे. आणि याच्या अक्रॉस काय होणार तर पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, राईट. याच्या अक्रॉस काय होणार तर पोटेन्शियल डेव्हलप होणार. आता ज्यावेळेस तुम्ही बॅटरी घेत असतात ना कोणती पण बॅटरी, त्याचं काय असतं स्वतःचा एक इंटरनल रेजिस्टन्स, त्याचाही थोडासा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. मग या वायरचा, या बॅटरीचा, या EMFचा, या सोर्सचा एक इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. अँड दॅट इंटरनल रेजिस्टन्स इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल r. कोणती बॅटरी घ्या, कळलं का नाही. स्मॉल r इज द इंटरनल रेजिस्टन्स. तर तोही आपण या ठिकाणी डिस्कस केला. आता इंटरनल रेजिस्टन्स कुठे कनेक्ट करायचा तर तुम्ही कुठे कनेक्ट करू शकता, पण बॅटरीच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला असं म्हणतो. कुठे म्हणजे कुठे नाही, हा बॅटरीच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला कुठे कनेक्ट करू शकता, त्याला काही अडचण नाहीये. तर या प्रकारे आता याच्यातून करंट पास होणार आहे. रेजिस्टन्स RAB आहे, त्याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डेव्हलप होणार ते किती असणार तर VAB. कारण आपल्याला जे घ्यायचं ते काय तर पोटेन्शियल डिफरन्स. ओके, आणि अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आता पुढे काय करायचं त्याच्यानुसार आधी डिस्कस करू. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू काय असतं तर IR. R तर माहिती आहे आपल्याला, पोटेन्शियल आपण फाईंड करू शकतो.
पण त्यासाठी लागणारे मला काय तर करंट लागणार, बरोबर की नाही? मग मला माझं सर्वात महत्वाचं जे काम आहे ते काय करणार, तर आपण करंट या ठिकाणी शोधणार आहे. करंट शोधलं तर माझं काम झालं. आणि आज सोर्स ऑफ ईएमएफ आहे तो कशाने रिप्रेझेंट केला, तर ई ने रिप्रेझेंट केला. ठीक आहे, कॅपिटल ई ने आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केला. आणि या ठिकाणी काय करू, तर आपण याच्यावरती किर्चॉफ लॉ अप्लाय करू. ठीक आहे, किर्चॉफ करंट लॉ. आता हा रेओस्टार्ट यामध्ये नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, किंवा रेओस्टार्ट नाही दाखवलं तरी चालेल. आपण डायरेक्टली काय करू, तर रेओस्टार्टची काही गरज नाही, पुढे दाखवू आपण जेव्हा गरज लागेल. आणि या सर्किटमध्ये मग रेओस्टार्ट ऍड करावा लागेल, त्याचा रेजिस्टन्स डायरेक्ट आपण याला कनेक्ट करून टाकू. ठीक आहे, डायरेक्ट कनेक्ट करू. आणि नंतर मग याच्यावरती आपण किर्चॉफ लॉ लावणार आहे. करंट असा फ्लो होणार आहे याच्यातून, राईट ना. परत बी पॉईंट पासून येणार, या प्रकारे की मधून पास होणार आणि रेजिस्टर थ्रू परत निगेटिव्ह टर्मिनल जाणार, बरं की नाही. म्हणजे अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट या ठिकाणी रेजिस्टन्स आपण प्लस साईन येऊ शकतो, या ठिकाणी मायनस साईन असा होतोय. म्हणजे या ठिकाणी प्लस साईन येणार आहे, करंटची डायरेक्शन अशी, म्हणजे या ठिकाणी मायनस साईन होणार आहे, बरं की नाही. मग मला करंट फाईन करायचं आहे, मग याच्यावरती मी यूज करतो किर्चॉफ करंट लॉ. समजा लूप कन्सिडर केला, इथला पी पॉईंट कन्सिडर केला आणि इथला काय घेतला, तर मी क्यू कन्सिडर केला. मग आपल्याकडे लूप तयार झाला कोणता, ए बी क्यू पी ए इन लूप ए बी क्यू पी ए बाय युझिंग किर्चॉफ व्होल्टेज लॉ केव्हीएल या ठिकाणी आपण यूज करू शकतो. मग पहिलं ब्रांच बघू आपण, पहिलं कोणतं आहे, तर ए बी शेवटचं साईन आलं मायनस, रेजिस्टन्स किती आहे, आर ए बी, आणि करंट जो फ्लो होतोय तो किती आहे, तर आय इतका. क्लिअर आहे. पहिले आय नंतर आर, काही फरक पडत नाही, कसंही लिहा काय. नंतर आहे तुमचा बी क्यू मध्ये काहीच कनेक्टेड नाही. नंतर कोणता आहे, क्यू पी, शेवटचं साईन आलं मायनस, तर मायनस घ्या. रेजिस्टन्स किती आहे, आर, आणि करंट किती पास होणार, तर आय इतका. त्यानंतर पुढे गेला तर या ठिकाणी प्लस साईन आहे, प्लस साईन, आणि ईएमएफ किती आहे, तर ई इतकं. आणि नंतर पुढचा जो आहे पी ए मध्ये काहीच कनेक्ट नाही, म्हणजे या ठिकाणी लूप कंप्लीट झाला. लूप कंप्लीट झाला तर इज इक्वल टू काय असणार, तर 0 असणार. ठीक आहे. आता हे दोन्ही टर्म जे आहे ते काय नाही, मायनस आहे, तर त्या साईडला काय करता येईल, आपल्याला प्लस कन्सिडर करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ईएमएफ भेटणार आहे, आणि ईएमएफ काय भेटेल, तर मायनस इकडे प्लस झाला, आर ए बी इंटू आय, आणि आपण मायनस आहे तोही प्लस झाला, स्मॉल आर इंटू काय झाला, तर आय. ज्या दोन्ही टर्म मधून कॉमन येणार आहे काय, आय. मग इज इक्वल टू आय मी कॉमन घेतला, आणि या ठिकाणी रिमेनिंग राहिलं आर ए बी प्लस स्मॉल आर. पण आपल्याला काय फाईंड करायचं, आय फाईंड करायचं. मी तर इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय करा, तर डिवाइड करा. देन करंट आय इज इक्वल टू ई डिवायडेड बाय आर ए बी प्लस स्मॉल आर. हे काय झालं, तर तुमचं करंटची व्हॅल्यू, दिस इज द इक्वेशन नंबर 1. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1 झालं. आता करंट भेटला, आता पुढचं काम काय आहे, तर आपल्याला फाईंड करायचं. बघा आपलं टायटलच काय, पोटेन्शियोमीटर, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल शोधावं लागेल. मग या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, तर ते आपण या ठिकाणी फाईंड करू. पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टन्स ए बी इज पोटेन्शियल अक्रॉस कशाच्या अक्रॉस, पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टन्स आर ए बी, पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टन्स आर ए बी is given by using Ohm's law. ओम्स लॉ जर यूज केला तर आपल्याला तिथलं पोटेन्शियल भेटून जाईल. आणि मग ते पोटेन्शियल, तर व्ही इज इक्वल टू काय भेटणार, तर आपल्याला आय आर भेटेल. पण पोटेन्शियल कुठलं आहे, तर पोटेन्शियल आहे ए आणि बी पॉईंटचं. तर आपण त्याला काय करू, तर बी ए बी कन्सिडर करू, चालेल. आणि जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स कोणता आहे, तर रेजिस्टन्स आहे तुमचा आर ए बी. करंट तर आहे ऑलरेडी आपण ते इक्वेशन 1 मध्ये ऑप्टेन केलेलं आहे. मग आता या ठिकाणी पुट करू. मग आर आला तुमचा व्ही ए बी, आय इज रिप्लेस बाय दिस टर्म, ओके. आणि आता आहे तर ई डिवायडेड बाय आर ए बी प्लस स्मॉल आर इज आली आय ची व्हॅल्यू, आणि त्याला मल्टिप्लाय केलं आर ए बी ने, आपण त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, राईट. आणि कुठून आलं, तर हे आलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1, तर इक्वेशन वरून आपण हे लिहू शकतो. ठीक आहे. तर अजून एक झाला, आज आला पोटेन्शियल. पण बघा जसं जसं या वायर ए बी ची लेंथ वाढत जाणार आहे, या ठिकाणी जर मी पोटेन्शियल घेतलं तर तो पोटेन्शियल चेंज होत राहणार, बरं की नाही. अकॉर्डिंग टू लेंथ तुमचं काय होणार, तर पोटेन्शियल डिक्रीज होत राहणार, बरं की नाही. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल
म्हणजे ए पॉइंटला जर तुम्ही पोटेन्शियल मेजर केलं तर ते मे बी जास्त राहील आणि जर तुम्ही बी पॉइंटला मेजर केलं तर ते सर्वात कमी राहणार, बरं की नाही. म्हणजे अकॉर्डिंग टू लेंथ तसे त्याचे पोटेन्शियल काय होणार तर चेंज होणार आहे. मग पोटेन्शियल पर युनिट लेंथ याला काय म्हटलं जातं तर पोटेन्शियल ग्रेडियंट म्हटलं जातं. मग याला काय करू तर आपण लेफ्ट साईडला ऍज वेल एज राईट साईडला याच्या टोटल लेंथने त्याला डिवाइड करून टाकू. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप असेल डिवायडिंग बोथ साइड बाय लेंथ. बाय लेंथ यल ने काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं. मग बघा काय भेटेल तर BAB डिवायडेड बाय काय भेटला तर यल. पुढे काय भेटणार आहे तर हा भेटला E आणि इनटू त्याला काय केलं तर RAB केला आणि डिवायडेड बाय काय असेल तर RAB प्लस स्मॉल r त्याला डिवाइड केलं यल. आता जर तुम्ही याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये जर तुम्ही राईट साईडचं ऑब्झर्वेशन केलं, कोणत्या साईडचं तर या साईडचं जर ऑब्झर्वेशन केलं तर EMF बॅटरी आपण जी कनेक्ट केलेलं आहे त्याचा सोर्स ऑफ EMF चेंज होणार आहे का तर सोर्स ऑफ EMF चेंज नाही होणार. म्हणजे E ची व्हॅल्यू काय तर कॉन्स्टंट आहे. रेजिस्टन्स वायर एक घेतलं युनिफॉर्म वायर त्याचं रेजिस्टन्स चेंज होणार आहे का नाही तर RAB चेंज नाही होणार. इंटरनल रेजिस्टन्स चेंज होणार आहे का नाही. यल चेंज होणार आहे का नाही. म्हणजे जी राईट साईडची जी टर्म आहे ती सर्वच्या सर्व कशी तर कॉन्स्टंट आहे, बरं की नाही. फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट राईट साइड इच अँड एव्हरी टर्म इज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून आपण काय करू शकतो तर दिस VAB डिवायडेड बाय यल ही जी पूर्ण टर्म आहे ती कशी भेटणार आपल्याला कॉन्स्टंट भेटेल. कारण लेंथ जी आहे वायरची ती एकदा फिक्स केलेली ती काय बदलणार नाही, बरं की नाही. मग VAB डिवायडेड बाय यल ही पूर्ण टर्म का असणार तर कॉन्स्टंट असेल. वाय कॉन्स्टंट बिकॉज E divided by E into RAB divided by RAB plus small r into L is constant. ओके. ही जी पूर्ण टर्म आहे तिथे ती काय भेटली तर आपल्याला कॉन्स्टंट भेटलेली आहे म्हणून आपण हे लिहू शकतो, बरं की नाही. म्हणजे याचा अर्थ काय तर L इकडे काय डिवायडेड आहे, इकडे जर मल्टिप्लाय केलं सपोज तो कॉन्स्टंट आपण रिप्रेझेंट केला K ने. ओके. तर तो कॉन्स्टंट आपण रिप्रेझेंट करणार आहे सपोज K ने रिप्रेझेंट केला. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय भेटेल तर VAB इज इक्वल टू K म्हणजे कॉन्स्टंट आणि त्याला मल्टिप्लाय करायचं L आणि अदर कॉन्स्टंट मी काढून टाकला तर डायरेक्टली प्रपोर्शन असणार आहे. मग काय भेटेल तर VAB सगळं मी कॉन्स्टंट डायरेक्ट काढून टाकला तर डायरेक्टली प्रपोर्शन काय असणार तर लेंथ असणार. क्लिअर आहे. Potential difference between these 2 points A and B is directly proportional to the length of wire between the 2 points. त्या दोन पॉइंट मध्ये जेवढी पण लेंथ आहे तर त्या दोन पॉइंट मध्ये ती लेंथ कशी असणार पोटेन्शियल कसं असणार तर डायरेक्टली प्रोपोर्शनल त्या लेंथ वरती असणार, बरं का नाही. मग पोटेन्शियल इज झालं त्याचं प्रिन्सिपल ऑफ potentiometer. What is principle of potentiometer? The potential difference between any 2 points of that wire is directly proportional to the length of wire. तर त्या दोन पॉइंटच्या मध्ये जेवढी पण लेंथ आहे त्याच्यावरती ती डायरेक्टली प्रपोर्शन असेल. आता याच्यामध्ये जर घेतलं तुम्ही तर VAB डिवायडेड बाय L इज इक्वल टू काय कॉन्स्टंट. ओके. आता पोटेन्शियल पर युनिट लेंथ याला काय म्हटलं जातं पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे हा जो K आलेला आहे या केलाच आपण काय म्हणू शकतो तर पोटेन्शियल ग्रेडियंट आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, त्याला म्हणू शकतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. मग हे झालं तुमचं प्रिन्सिपल आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी लिहिलेले. ठीक आहे. तर या प्रकारे आपण या ठिकाणी पोटेन्शियोमीटर अजून कंप्लीट नाही झालेलं आहे. आपण अजून एक पॉईंट कन्सिडर करू आणि त्याच्यासाठी तुमचं किती पोटेन्शियल भेटणार आहे त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहे. बघा आता तर यानुसार आपल्याला इतकं तर प्रूव्ह झालं की पोटेन्शियल आणि त्याला लेंथने जर डिवाइड केलं तर ते नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, राईट ना. मग इन दिस केस हिअर K इज proportionality constant किंवा K is constant called as काय म्हणणार त्याला K ऑफ प्रपोर्शनल कॉन्स्टंट आहे तर त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणू शकतो तर पोटेन्शियल पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. व्हॉट इज पोटेन्शियल ग्रेडियंट तर या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन लिहून टाकायचं. व्हॉट इज पोटेन्शियल ग्रेडियंट? द पोटेन्शियल बिटवीन एनी 2 पॉइंट
डिवायडेड बाय लेंथ ऑफ वायर बिटवीन दॅट 2 पॉइंट. ओके, तर कोणत्याही 2 पॉइंट, त्या वायरच्या 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याला तर त्या वायरच्या लेंथने जर डिवाइड केलं त्याला आपण काय म्हणू शकतो तर पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणू शकतो. आता आपण काय कन्सिडर केलं तर हा वायर जर घेतलेला आपण ए बी घेतलेला आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही एंड टू एंड घेणार आहे का? नाही. तर या वायरवरती समजा इथे पॉईंट असेल कुठे किंवा इथं असेल कुठेही पॉईंट असेल या वायर ए बी वरती कुठे पॉईंट असेल तर त्यासाठी नाही काढू शकत का? तर काढू शकता तुम्ही. ठीक आहे, समजा मी काय कन्सिडर केलं अजून एक पॉईंट कन्सिडर केला, सपोज तो पॉईंट सी घेतला. ठीक आहे, आणि ए पॉईंट पासून तर सी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती घेतलं तर यल इतकं घेतलं. ठीक आहे, मग मी पुढच्या याच्यासाठी डिस्कस करतो. लेट सी बी द एनी पॉइंट ऑन वायर ए बी. वायर ए बी वरती कोणताही पॉइंट घेतलाय. ठीक आहे, लेट सी बी द एनी पॉइंट ऑन वायर ए बी and whose length is किती, whose length is small l, कुठून फ्रॉम ए पासून. ठीक आहे, whose length is l फ्रॉम एंड ए, कॅपिटल ए पासून त्याची लेंथ किती तर स्मॉल एल इतकी त्याची लेंथ आहे. बरं का नाही? मग या केसमध्ये त्याचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते कोणतं तर ए आणि सी पॉईंटच घ्यावं लागेल पोटेन्शियल डिफरन्स. बरं की नाही? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. ओके, पुढचा पॉईंट घेऊ. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर जर घेतलं तर या 2 पॉईंटच्या मध्ये आपलं पोटेन्शियल भेटणार आहे कोणतं तर VAC. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कशावरती तर लेंथ ऑफ वायर, आणि लेंथ ऑफ वायर किती तर L इतकी आहे. आणि प्रोपोर्शनली कॉन्स्टंट आपण K घेणार आहे, आणि K म्हणजेच काय तर पोटेन्शियल ग्रेडियंट घेणार आहे. मग VAC इज इक्वल टू K इंटू काय भेटेल तर आपल्याला L भेटेल. K इंटू काय भेटेल तर L भेटेल. ठीक आहे, आणि व्हॉट इज K? K इज प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट. मग अजून एक घेऊ शकता तुम्ही, VAC राहील. VAC त्याला डिवाइड करायचं त्याच्या लेंथने, आणि हा कॉन्स्टंट भेटला. क्लिअर आहे? मग तुम्ही या प्रकारे कोणताही कॉन्स्टंट या ठिकाणी घेऊ शकता. आता याला वेगवेगळ्या टर्म्स मध्ये आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं. आज आला तुमचा पूर्ण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. आता काय करू तर हा जो K आहे पोटेन्शियल ग्रेडियंट, याला किती वेगवेगळ्या टर्म्स मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो तर ते आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करू. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला काय अडचण येणार नाही. न्यूमेरिकल कशाही प्रकारचा असेल तर आपण त्याला इझिली काय करू शकतो तर सॉल्व्ह करू शकतो. तर हे बेसिक कॉन्सेप्ट झालं. ठीक आहे, डिफरंट फॉर्म्युलेज फॉर पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट साठी वेगवेगळे फॉर्म्युले कसे यूज करायचं तर ते या ठिकाणी आपण डिस्कस करून घेऊ, आणि मग त्याचा यूज आपल्याला सीईटी साठी पण होऊ शकतो. आता टेक्स्ट बुक मध्ये नाही दिलेले फॉर्म्युले तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्याचा यूज आपल्याला सीईटीला करायचा आहे. तर त्यावेळेस सांगण्यापेक्षा मी आता सांगून देतो, आता तुम्हाला बेटर समजेल त्याच्यापेक्षा. ठीक आहे, तर डिफरंट फॉर्म्युले फॉर के म्हणजे काय पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंटचे वेगवेगळे फॉर्म्युले काय तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आता के जर घेतला तर केचा फॉर्म्युला काय तर पोटेन्शियल डिफरन्स. आपण तो समजा ए बी साठी घेतला आणि त्याची लेंथ किती तर L, किंवा पोटेन्शियल आपण 2 पॉईंट साठी घेतला ए आणि सी, त्याच्या अक्रॉस लेंथ किती तर L इतकी. बरं का नाही? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? V इज इक्वल टू IR. जनरल जर घेतला तर पोटेन्शियल राहू दे, चला असंच राहू द्या. मग के इज इक्वल टू काय आला तर या ठिकाणी आपण रेजिस्टन्स घेऊ शकतो. V इज इक्वल टू काय असणार तर तुमचं IR असं, राईट ना? मग या ठिकाणी काय घेतला तर जनरल फॉर्म्युला घेतला V इज इक्वल टू IR डिवायडेड बाय L. इथं रिझन द्या पोटेन्शियल इज इक्वल टू I इंटू R, दॅट इज द बाय ओम्स लॉ. ओम्स लॉ नुसार तुम्ही हे घेऊ शकता, राईट? आता पुढे जायचं आपल्याला. पुढे काय करणार आहे आपण तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, वायर कसे युनिफॉर्म आहे, राईट ना? आणि युनिफॉर्म वायर जर घेतलं तर रेजिस्टन्स जो आहे त्याचा फॉर्म्युला असतो रो L डिवायडेड बाय काय असेल तर A.
व्हॉट इज रो? रो इज द रेजिस्टिव्हिटी, एल इज द लेंथ आणि ए इज द एरिया. मग या ठिकाणी कॉन्स्टंट घेतला आपण तर आय भेटेल आणि आर ची व्हॅल्यू काय टाकणार तर रो एल डिवायडेड बाय काय असेल तर ए आणि परत डिनॉमिनेटरला काय राहिला तर एल राहिला. एल आणि एल काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग के जर घेतला तर के चा फॉर्म्युला काय असेल तर आय रो डिवायडेड बाय ए आपण असू शकतो. आय म्हणजे काय असेल तर करंट, रो म्हणजे तुमची डेन्सिटी झाली, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी. ओके, स्पेसिफिक डेन्सिटी म्हणू शकतो आपण, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी किंवा त्याला मस्त रेजिस्टिव्हिटी पण म्हटलं जातं. आणि एक असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल. कळलं? आता करंट जो फ्लो होणार आहे तो बदलणार नाही, कॉन्स्टंट आहे. रो रेजिस्टिव्हिटी तो एक कॉन्स्टंट आहे, वायर युनिफॉर्म आहे म्हणून, आणि वायर युनिफॉर्म आहे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया पण सेमच असेल. म्हणजे हा जो के आहे तो नेहमी कसा भेटणार तर त्या वायरसाठी कॉन्स्टंटच भेटेल आणि त्याची व्हॅल्यू इतकी भेटायला पाहिजे. क्लिअर आहे? तर इतकी या प्रकारे तुमचं रेजिस्टिव्हिटी, पोटेन्शियल ग्रेडियंट याचे डिफरंट फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, डिफरंट म्हणण्याचा फॉर्म्युला फॉर के म्हणू आपण. ठीक आहे, डिफरंट म्हणण्याचा आपण काय करू तर फॉर्म्युला फॉर के. अजून एक टर्म आहे ती म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, तो एक फॉर्म्युला आहे. तर ती पण कॉन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. फॉर्म्युला फॉर के, तर ती पण कॉन्सेप्ट सांगून देतो, मे बी तुम्हाला सीईटीला ते असेल. तर तो असतो तुमचा सिग्मा, आणि सिग्माला काय म्हटलं जातं तर या ठिकाणी रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. तर त्या टर्म मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. हा जो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे त्याच्या जागी काय टाकू शकता तर सिग्मा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तर ती पण कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी घेऊन टाकू. आपण इक्वेशन कोणालाच म्हटलं नाही, इक्वेशन 1 माझ्या मते युज केलंय. सपोज याला काय केलं आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं. ठीक आहे, तर या ठिकाणी येणार मी रेजिस्टन्स पर युनिट लेंथचा कॉन्सेप्ट. बघा आता, तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे नवीन कॉन्सेप्ट, दॅट इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. Resistance per unit length, and this resistance per unit length it is represented by letter sigma. तर आपण त्याला कशाने करणार तर सिग्मा ने. आणि व्हॉट इज सिग्मा? सिग्मा इज रेजिस्टन्स, त्याला डिवाइड करायचं लेंथने. ओके, आता ही व्हॅल्यू आपण पुढे पुट करू तर इक्वेशन नंबर 2 मध्ये. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम, इक्वेशन 2 काय भेटणार आहे तर हा भेटेल के आणि आय तसाच ठेवणार आहे मी, आणि हा जो आर अपॉन यल आहे, आर अपॉन यल त्याचा जाय काय टाकणार तर सिग्मा. आता या ठिकाणी सिग्मा म्हणजे काय? सिग्मा इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आधीच्या याच्यात आपण सिग्मा घेतलाय, सिग्मा काय तर चार्ज पर युनिट सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, राईट ना. तर ती कॉन्सेप्ट वेगळी आहे, तो वेगळा चॅप्टर आणि हा वेगळा चॅप्टर आहे. तर सिग्मा आपण सेम वेगवेगळ्या क्वांटिटीसाठी रिप्रेझेंट करू शकतो. त्यापैकी आपण हा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ पण घेतला, त्याच्यासाठी आपण सिग्माने रिप्रेझेंट केला. मग हा एक फॉर्म्युला झाला. तर के चे आपले 2 फॉर्म्युले झालेले या ठिकाणी. हा एक फॉर्म्युला, तर तुम्हाला या टर्म मध्ये दिला तर हा फॉर्म्युला, आणि जर तुम्हाला असं दिलेलं असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. मग डिफरंट फॉर्म्युले तुम्हाला के साठी या ठिकाणी भेटून जातील. ठीक आहे, के चे मग टोटल किती फॉर्म्युले झाले? 3 फॉर्म्युले. एक व्ही अपॉन एल, दुसरा आय रो अपॉन ए, आणि तिसरा कोणता आय सिग्मा. ठीक आहे, असे डिफरंट फॉर्म्युले या ठिकाणी झालेले. तर 3 फॉर्म्युला आपण के चे घेतलेले. तर आणि ती कॉन्स्टंट असणार, तुम्ही कोणताही फॉर्म्युला घ्या तो नेहमी काय भेटेल तर तुम्हाला कॉन्स्टंटच भेटेल.